नमस्कार. युवा मनवंतर आणि द युनिक फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ऑनलाईन व्याख्यान मालेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तरुणाईच्या मनात काय चालू आहे याचा विवेकी वेध घेऊन तरुण पिढीच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ बनलेला युवा मनवंतर हा तरुणाईचा डिजिटल कट्टा आणि ज्ञानातून सक्षमीकरण हे ब्रीद स्वीकारून मागील 12 वर्षापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यानंतर शिक्षण, प्रशिक्षण आणि विशेषतः संशोधनाद्वारे सामाजिक राजकीय क्षेत्रात सकारात्मक हस्तक्षेप घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक क्षेत्रात उतरलेल्या द युनिक फाउंडेशन पुणे यांचा संयुक्त उपक्रम या स्वरूपात प्रस्तुत व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. हीरक महोत्सवी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राचा सांगोपांग वेध घ्यावा, साठीची उमर गाठलेल्या महाराष्ट्राची दशा आणि दिशा कशी आहे याची चर्चा घडावी ह्या हेतूने डिसेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र साठी आणि दिटी या ऑनलाईन व्याख्यान मालेतील हे समारोपाचे व्याख्यान आणि त्यात मांडणी करणारे मान्यवर आहेत डॉक्टर प्रदीप आवटे पुणे. डॉक्टर प्रदीप आवटे हे व्यवसायाने MBBS डॉक्टर असून सध्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पेशाने डॉक्टर असणारे आवटे सर हे उत्तम साहित्यिक सुद्धा आहेत. कविता, गीत, कथा आणि नाट्यलेखन हा सरांच्या मुसाफिरीचा व आवडीचा छंद आहे. माझ्या आभाळाची गोष्ट या अनाम शहरात आणि धम्मधारा हे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. तर जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी आणि आणखी एक स्वल्पविराम या 3 किशोर कादंबरी ही त्यांच्या नावे आहेत. याशिवाय 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेख संग्रह व नवा भूगोल घडवू आणि सेंट पर्सेंट आजचे न्यायालय या बाल नाटिकांचे लेखन तसेच कालदर्शी या अरुण साधूंवरील समीक्षात्मक पुस्तकाचे त्यांनी सहलेखन सुद्धा केले आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या दैनिकांसाठी स्तंभलेखन, आरोग्यविषयक सदरही सरांनी लिहिलेली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कसे रोखता येईल यासाठीचा दीर्घ असा लेख 18 मार्च 2021 रोजी इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात अक्षर भारतीमध्ये फूटप्रिंट्स या कुमार कथेचा समावेश आहे. तर या अनाम शहरात या काव्यसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या MA मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. सरांच्या या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सरांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात माझ्या आभाळाची गोष्ट या कविता संग्रहाला साहित्य कला यात्रीचा जगदीश खेबुडकर पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार आणि नवा भूगोल घडवू व सेंट पर्सेंट आजचे न्यायालय या बाल नाटिकांना वनराई राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. कविमनाचा डॉक्टर असणाऱ्या या अवलियाने आरोग्य क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात सर्वेक्षण अधिकारी म्हणून उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कार्य केले आहे. तर सध्याच्या कोरोना काळात आवटे सर हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून मोलाचे कार्य करीत आहेत. आरोग्य क्षेत्रात मनमिळावू व कार्यतत्पर अधिकारी म्हणून सरांचा लौकिक आहे. याशिवाय ग्रामीण भागातील लोकांच्या सानिध्यात राहणे, त्यांच्यासाठी आरोग्य सेवा देणे
यामुळे देखील ते सर्वांना परिचित आहेत. सरांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, उत्कृष्ट ग्रामीण आरोग्य सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाचे मानपत्र आणि वैद्यकीय आणि साहित्य सेवेबद्दल गांधी फोरम सोलापूर येथील रंगा वैद्य स्मृती पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या या मान्यवरांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या विषयावर केलेल्या मांडणीचे आपण स्वागत कराल ही अपेक्षा. सार्वजनिक आरोग्य हा पुनच सध्याच्या काळातला एक विषय झालेला आहे. आणि आपण अनेकदा वाईटातून काही चांगलं, तसं कोविडची जी एक महामारी आपल्याकडे आली, एक पॅन्डेमिक जे आपल्याकडे आलं, त्याच्यानंतर प्रथमच आपल्याला सार्वजनिक आरोग्याचं हे महत्व पटलेलं आहे असं दिसतं. म्हणजे सार्वजनिक आरोग्याबद्दल आपण जर पाहिलं तर सार्वजनिक आरोग्य हा भारतासारख्या देशामध्ये नेहमीच शेवटच्या बाकावरचा विषय राहिलेला आहे. आणि गेल्या साधारणपणे 1.5-2 वर्षामध्ये सातत्यानं कोविडमुळं आरोग्य यंत्रणा या विषयावर आपण चर्चा करताना दिसतो आहोत. त्याच्यामुळं या वाईटातून एक चांगली गोष्ट नक्की घडलेली आहे की आपल्याला एक समाज म्हणून, एक सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं भान असणारा समाज म्हणून आपल्याला आरोग्याचं महत्व या कोविडच्या पॅन्डेमिकनं अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या अर्थानं आभार मानून मला असं वाटतं या एकूणच चर्चेची सुरुवात करणं अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मुळामध्ये आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य असे 2 शब्द आपल्याला दिसतात. आपण थोडंसं संकल्पनात्मक स्पष्टता येण्याकरता या 2 शब्दांचा नेमका अर्थ समजावून घेतला तर जागतिक आरोग्य संघटना आरोग्याची व्याख्या करताना सुस्पष्टपणे असं म्हणते की हेल्थ इज द फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. इट इज नॉट द मिअर अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. याचा अर्थ आजाराचं निव्वळ नसणं म्हणजे आरोग्य नाही, तर आरोग्य म्हणजे एका अर्थानं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती या अर्थानं आरोग्याच्या अत्यंत व्यापक अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. या व्याख्येबद्दल अर्थातच तज्ञांमध्ये काही मतभेद, काही किंतु परंतु असतातच. कारण एका छोट्याशा व्याख्येमध्ये, काही शब्दांमध्ये तुम्हाला आरोग्यासारखा एक अत्यंत व्यापक विषय समजावून सांगणं किंवा तो बसवणं, समाविष्ट करणं हे अनेकदा किचकट असतं. परंतु आरोग्याची ही व्याख्या लक्षात घेतली तर आपल्याला एक कळतं की आरोग्याला कोणकोणते आयाम आहेत. आता याच्यामध्ये जो पुढचा महत्वाचा भाग आहे की आपण बोलतो आहोत सार्वजनिक आरोग्याबद्दल. तर सार्वजनिक आरोग्य हे पुन्हा त्या अर्थानं एक वेगळा शब्द, एक वेगळी कन्सेप्ट आहे. आपण जर पाहिलं तर सार्वजनिक आरोग्याची व्याख्या करताना हीच जागतिक आरोग्य संघटना जी आपल्याला सांगते की मुळामध्ये दिस इज द आर्ट अँड सायन्स ऑफ प्रिव्हेंटिंग डिसीज. म्हणजे पहिला भाग जो आहे तो ऑफ प्रिव्हेंटिंग डिसीज, प्रोलॉंगिंग लाईफ म्हणजे तुमचं आयुर्मान वाढावं याच्याकरता प्रयत्न करणं, प्रमोटिंग हेल्थ थ्रू द ऑर्गनायझल इफेक्ट ऑफ द सोसायटी. म्हणजे समाजानं सुसंघटितपणे आजारांचं प्रतिबंध, आयुर्मान वाढणं आणि समाजामध्ये आरोग्याचा अधिकाधिक विकास व्हावा याच्याकरता संघटित स्वरूपामध्ये केलेल्या प्रयत्नांचं शास्त्र आणि कला म्हणजे सार्वजनिक आरोग्य. आणि इथं हे समजून घ्यायची गरज आहे आपल्याला की जागतिक आरोग्य संघटना सार्वजनिक आरोग्याला केवळ सायन्स म्हणत नाही, उलटपक्षी सायन्सच्या आधी त्यांनी आर्ट वापरलेला आहे की द आर्ट अँड सायन्स. म्हणजे याच्यातून आपल्याला काय कळतं की सार्वजनिक आरोग्य, नेहमी आपल्याला आरोग्य म्हटलं की दवाखाना, रुग्णालय, इस्पितळ, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि हे सगळं चित्र आपल्या समोर दिसतं. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे जे सार्वजनिक आरोग्य आहे हे केवळ या यंत्रणेवर अवलंबून याच्यातला भाग नाही, तर ही यंत्रणा हा त्याचा एक भाग आहे, पण ती त्याचं सर्वस्वी पूर्णपणे तोच त्याचा पूर्ण भाग आहे असं नव्हे, तर त्याच्यामध्ये खूप
वेगवेगळे घटक येतात, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून हे विज्ञान आणि कला जी आहे सार्वजनिक आरोग्याची, ती काय आहे नेमकी, हे मला वाटतं आपण समजावून घेणं गरजेचं आहे. आता आपण जरी व्याख्या सांगितल्या, तरी सुद्धा अनेकदा प्रश्न असा असतो, की व्याख्येतून आपल्याला सर्वसामान्य माणसाला, म्हणजे माझ्यासारख्या तर माणसाला व्याख्येतून अनेकदा गोष्टी कळतच नाहीत. आपण जेव्हा ते उदाहरणानं सांगतो, तेव्हा त्या सुस्पष्ट होत जातात. आपण एक साधं उदाहरण घेऊ, ज्याच्यातून आपल्याला कळेल, की क्लिनिकल मेडिसिन म्हणजे मी एक डॉक्टर म्हणून माझ्या दवाखान्यामध्ये बसलेलो आहे आणि आलेल्या पेशंटला मी उपचार करतो आहे. हे आणि सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ याच्यामध्ये काय फरक आहे नेमकं? म्हणजे आपण जर पाहिलं तर एखादी व्यक्ती, तिला अपघात झाला आणि ते अपघात झालं म्हणून दवाखान्यामध्ये आहे. तर तिच्या पायाला मार लागलेला आहे, त्याला फ्रॅक्चर आहे की नाही हे डॉक्टरनं पाहणं. तर हे डॉक्टर पाहत असताना याला म्हणतो आपण क्लिनिकल प्रॅक्टिस, की त्याचं फ्रॅक्चर पाहतो. परंतु पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य जे आहे, ते या विषयाकडं केवळ त्या पेशंट पुरतं पाहत नाही. तर त्याच्यामध्ये ते असं पाहतं, की हा मनुष्य मुळामध्ये त्याला अपघात का झाला? त्याला अपघात झाला, त्याला नेमकी कारणं काय आहे? त्याच्या डोळ्यांच्या मध्ये काही दोष आहे का? त्याला दृष्टिदोष आहे का? हा क्रमांक 1. तो दारू पिला होता का? त्यामुळे व्यसनांमुळे हे गोष्टी घडतायत का? ज्या रस्त्यावरून तो चालला होता, ते रस्ते बरोबर नाहीयेत का? जे वाहन तो वापरतो, त्या वाहनामध्ये काही तांत्रिक दोष आहेत का? किंवा आपण जसं म्हणतो, की समजा हेल्मेट त्याने घातलं असतं, तर हे जे सुरक्षा आहे, ती अजून आपल्याला करता आली असती का? आणि त्याला मुळामध्ये अशा पद्धतीनं समजा तो एखाद्या रिक्षातून चाललेला आहे, की जी शेअर रिक्षासारखी आहे किंवा वडाप आपण ज्याला म्हणतो गाडी, तर इतक्या गर्दीतून त्याला प्रवास करायची गरज का पडते? त्याला नोकरी आहे की नाही? त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? त्याचं एज्युकेशन काय आहे? म्हणजे त्याच्या अनुषंगानं जे काही सगळे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत, त्याचा उहापोह सार्वजनिक आरोग्य करतं आणि मग पुन्हा असे अपघात घडू नयेत याकरता आपल्याला सामाजिक स्तरावर काय करता येईल, याच्याकरता योग्य ती खबरदारी घेणं. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो, की लोकांची दृष्टी चेक करणं असेल किंवा त्यांचं ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग करणं असेल, एकूण रस्त्याची जी दुर्दशा आहे त्याच्याबद्दलचं काम करणं असेल, गाड्यांच्या एकूण मेंटेनन्स बद्दल बोलणं असेल, या अर्थानं ते सर्वव्यापी असं होत जातं आणि त्याच्यामुळं आरोग्याचे वेगवेगळे आयाम ते स्पर्श करतात. हा फरक साधारणपणे आपल्याला दिसतं, की क्लिनिकल प्रॅक्टिस आणि पब्लिक हेल्थमध्ये आहे असं दिसतं. आता मला असं वाटतं, की एकूण संकल्पनात्मक मुद्द्यांवर आपण एवढी चर्चा केल्यानंतर आपण थोडंसं पुढे येऊया. खरं म्हणजे सार्वजनिक आरोग्य किंवा आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, ही काही फार नवीन गोष्ट याच्यातला भाग नाही. आपल्याला खूप पार म्हणजे आपण अगदी जुन्या अगदी वेदपुराणापर्यंत जरी गेलो, तरी आपल्याला सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया सारखी ओळ दिसते, की ज्याच्यामध्ये सगळे रोगापासून मुक्त राहू, सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करताना आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला दिसतात. म्हणजे तेव्हापासून आरोग्य हा एक महत्वाचा घटक आहे आणि समाजातील सर्वांना आरोग्य लाभावं याच्याकरता आपण प्रयत्न करताना दिसतो आहोत. आता हे करत असताना आपल्याकडची जी सार्वजनिक व्यवस्था आहे, विशेषतः आपल्या देशातील, ती कशी विकसित होत गेलेली आहे, याचा विचार जर आपण केला, तर मला असं वाटतं, की आपल्याला साधारणपणे कळेल, की आपण इकडे कसं आलेलो आहोत. आपण साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1940-50च्या दशकामध्ये आपल्याकडे एक भोर कमिटी नावाची एक समिती स्थापन झाली आणि तिनं पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य सेवा याच्या अनुषंगानं एक अहवाल 1946ला भारत सरकारला सादर केला आणि त्याच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर भारतातलं हे जे प्राथमिक आरोग्य सेवेचं जाळं आहे ते विस्तारलेलं आहे. या भोर कमिटीनं त्याचे जे भोर नावाचे जे अध्यक्ष होते, त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खरोखरच फार महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलंय, की आपण जर समाजातल्या रोगराईचा आणि मृत्यूचा आणि त्याच्यामुळं आपल्या मनुष्यबळावर जो एक परिणाम होतो, त्याच्यातून देशाची आर्थिक शक्तीचा जो क्षय होतो, याचा अभ्यास केला, तर मला असं वाटतं, की हा देश खडबडून जागा होईल
आणि जोपर्यंत इथं आरोग्य व्यवस्थेचं चांगलं जाळं निर्माण होणार नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही, असं विधान या कमिटीच्या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतं. परंतु दुर्दैवानं असं मागच्या 50-60 वर्षामध्ये आपण होताना पाहिलेलं नाही. परंतु ही अपेक्षा होती या कमिटीच्या सदस्यांची, की हे इतकं धक्कादायक आहे, की आपण किती मोठ्या प्रमाणावर रोगाला तोंड देतो आहोत आणि म्हणून त्यांनी ही प्राथमिक आरोग्याची संकल्पना त्यावेळी मांडली. आणि त्याच्यातून काय झालं, की आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये कारण की 1950 चा भारत जो आहे, तो मुख्यत्वे खेड्यामध्ये राहणारा अ, देश होता. बहुसंख्य खेडी होती. शहरीकरण अगदी नाममात्र होतं. त्यामुळं खेड्यांच्या अनुषंगानं आपल्याला काय करता येईल, याच्या अनुषंगानं त्यांनी सगळी मांडणी केलेली होती. आणि मग त्या प्रायमरी हेल्थ केअरमध्ये त्यांनी काय केलं, की साधारणपणे दर 30,000 लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र, दर 5,000 लोकसंख्येला एक उपकेंद्र आणि साधारणपणे प्रत्येक तालुका स्तरावर किंवा 1,00,000 लोकसंख्येला एक कम्युनिटी हॉस्पिटल किंवा ज्याला आपण आज ग्रामीण रुग्णालय म्हणतो किंवा उपजिल्हा रुग्णालय म्हणतो, त्या पद्धतीचं एक रुग्णालय, की जे द्वितीय स्तरावर काम करेल आणि जिल्हा पातळीवर जिल्हा रुग्णालय. अशा पद्धतीची एक त्रिस्तरीय आरोग्याची रचना आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो आणि ती खूप चांगल्या पद्धतीनं उभी आहे. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अवघी 700 750च्या आसपास आपल्याला प्रायमरी हेल्थ सेंटर दिसतात. त्याचं प्रमाण हे आता जवळपास 35,000च्या आसपास गेलेलं आहे. तर त्याच्यामुळं ही जी वाढ आहे, ही वाढ खूप चांगल्या पद्धतीनं झाली. आपल्यासारख्या राज्यामध्ये जवळपास 1800हूनही अधिक प्रायमरी हेल्थ सेंटर्स राज्यामध्ये काम करतात. आपल्याकडे जवळपास 400च्या आसपास जिल्हा आणि तालुका स्तरावरची रुग्णालयं आहेत. तर ही व्यवस्था जी आहे, ती व्यवस्था ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली. आता या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे, पहिल्यापासून तुम्ही जर पाहिलं तर आरोग्य हा विषय हा केवळ डॉक्टरांपुरता आणि वैद्यकीय मनुष्यबळापुरता मर्यादित असू नये, याचा प्रयत्न आपल्या नियोजनकर्त्यांनी केलेला आहे आणि जगभरामध्ये पण ही मान्यता आहे, की आरोग्य हे केवळ आरोग्य म्हणजे डॉक्टर, आरोग्य म्हणजे दवाखाना असं नाही. तर आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं आपलं आरोग्य आपल्या हाती, ही जी कन्सेप्ट आहे, ही आपल्याकडं अनेकदा आपण मांडताना दिसलेली अनेक जण. म्हणजे उदाहरणार्थ 1974ला करतार सिंग कमिटी जी आली, त्या करतार सिंग समितीनं पहिल्यांदा मल्टीपर्पज वर्कर म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्त्री आणि पुरुष यांची संकल्पना मांडली. आणि त्यातून आपण जर बघितलं तर उपकेंद्र स्तरावर आपण आता पाहतो ना, की एक नर्स असते आणि एक पुरुष कर्मचारी असतो. तर ही जी कन्सेप्ट आहे, ही करतार सिंग कमिटीने मांडलेली कन्सेप्ट आहे. त्याच्यातून काय झालं, की आपल्याकडचेच जे साधारणपणे 10वी-12वी पास झालेली मुलं-मुली आहेत, त्यांना आरोग्याचं एक सविस्तर ट्रेनिंग देऊन आपण त्यांना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर या अर्थानं तिथं नेमणूक देणं आणि त्यांनी समाजाची जी प्राथमिक आरोग्याची निकड आहे, त्याच्या अनुषंगानं गाव पातळीवर काम करणं, याच्याकरता एक खूप मोठी फौज आपण आपल्या राज्यामध्ये निर्माण केली. म्हणजे चीनमध्ये ज्याला आपण बेअरफूट डॉक्टर्स म्हणतो, म्हणजे अनवाणी डॉक्टर्स, म्हणजे सर्वसामान्य माणसं डॉक्टर म्हणून गावामध्ये काम करतात. ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपण जर बघितलं तर आपले एकूण जे आजार आहेत, त्याच्यामधले 70 ते 80% आजार जे असतात, ते खूप प्राथमिक स्तरावरचे असतात आणि त्याला खूप प्राथमिक उपचारांची गरज असते. त्यामुळं ते गाव पातळीवरच दुरुस्त होणं, बरे होणं हे शक्य असतं. फक्त काही जुजबी प्रशिक्षण हे त्या मनुष्यबळाला आवश्यक असतं. त्यातून आपण पाहिलं की ही योजना जी आहे ती पुढे आली. आज आपण जर बघितलं तर आपल्या राज्यामध्ये जवळपास 10,500हूनही अधिक उपकेंद्र आहेत आणि तेवढीच म्हणजे 10,500 नर्सेस म्हणजे बहुउद्देशीय स्त्री कर्मचारी आणि जवळपास तेवढ्याच संख्येमध्ये पुरुष कर्मचारी असे जवळपास 21,000 लोक हे आपल्याकडे गाव पातळीवर काम करतायत. तर हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग. आणि त्याच्यानंतर मग श्रीवास्तव कमिटीनं एक ग्रामीण आरोग्याची स्कीम मांडली. ती 1977 मध्ये लागू झाली आणि त्याच्यातून आपण पाहिलं की गाव पातळीपर्यंत आरोग्य सेवा जाण्याचे प्रयत्न जे आहेत ते अधिकाधिक सुस्पष्ट होत गेले. आता या सगळ्यामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने एक महत्वाचा जो भाग होता तो म्हणजे 1978ला रशियामधल्या आल्मा आटा नावाच्या शहरामध्ये जी एक परिषद झाली, त्या परिषदेनं हेल्थ फॉर ऑल
थ्रू प्रायमरी हेल्थ केअर, म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं विस्तारित करून सर्वांसाठी आरोग्य अशी एक घोषणा दिली. आणि त्यामुळे आल्मा आटाची जी एक म्हणू आपण की घोषणापत्र आहे, जो जाहीरनामा आहे, तो एका अर्थानं सार्वजनिक आरोग्यामधला एक अत्यंत महत्वाचा जाहीरनामा आहे. म्हणजे आल्मा आटाच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण सार्वजनिक आरोग्याची चर्चा करू शकत नाही. तर त्यांनी प्रायमरी हेल्थ केअर ही जी कन्सेप्ट आहे ती अजून सुस्पष्ट केली. त्यांचं म्हणणं की मुळामध्ये अत्यंत व्यवहार्य आणि ज्याला विज्ञानाचा आधार आहे आणि ज्याला सामाजिक मान्यता आहे, अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना त्यांना परवडेल अशा दरामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणं आणि त्याच्यामध्ये समाजाचाही सहभाग असणं आणि त्यातून समाज अधिकाधिक निरोगी, सदृढ आणि स्वयं एका अर्थानं सेल्फ रिलायंट म्हणू आपण की स्वयंपूर्ण होत जाणं, ही सार्वजनिक आरोग्याची व्याख्या त्यांनी केली. म्हणजे लक्षात घ्या की जे तुम्ही पद्धती वापरणार आहात त्या प्रॅक्टिकल असल्या पाहिजेत, त्या सायंटिफिकली प्रूव्ड असल्या पाहिजेत आणि त्याच वेळी या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या सोशली ऍक्सेप्टेड, म्हणजे त्याला समाजाची मान्यता पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या समाजाला परवडणाऱ्या पाहिजेत आणि समाजाचा त्या प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये सहभाग पाहिजे. तर या सगळ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही कन्सेप्ट आल्मा आटा परिषदेनं मांडली आणि त्यातून सर्वांसाठी आरोग्याची कल्पना पुढे आली. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने आपल्याला घडताना दिसतात. मागच्या साधारणपणे 1950 ते 1978 पर्यंतचा काळ बघितला आपण तर त्याच्यामध्ये या सगळ्या घडामोडी आपण होताना पाहतो. आता सार्वजनिक आरोग्याच्या मध्ये किंवा आपण ज्याला प्रायमरी हेल्थ केअर म्हणतो त्याच्यामध्ये त्याची एक अष्टपदी त्यांनी सांगितली. त्याच्यामध्ये एक जो भाग आहे की लोकांना आरोग्याबद्दल जागरूक करणं, हेल्थ एज्युकेशन, हा त्यातला एक महत्वाचा भाग. दुसरं आहे पोषण, न्यूट्रिशन, त्याच्याबद्दल कारण आपल्याकडे बघतो आपण की खूप मोठ्या प्रमाणावर आहाराचा किंवा कुपोषणाचा प्रश्न सुद्धा खूप मोठा आहे. त्याच्यानंतर एकूण जर आपण पाहिलं तर आपल्याकडे जे आपल्याला होणारे वेगवेगळे साथचे आजार आहेत, साथ रोग आहेत, तर ते जवळपास 75 ते 80% आजार जे आहेत ते पाण्याच्या वाटेनं आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून वॉटर क्वालिटी म्हणजे पाण्याची गुणवत्ता राखणं आणि सार्वजनिक स्वच्छता, सॅनिटेशन, हा त्यातला तिसरा महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर माता आणि बाल संगोपन हा त्यातला चौथा घटक आहे प्राथमिक आरोग्य सेवेमधला. लसीकरण आपण पाहतो की लहान मुलांना आपण साधारणपणे मुलं 2 वर्षाची होईपर्यंत अगदी बीसीजी पासून ते गोवर पर्यंत ते व्हिटॅमिनचे डोस देण्यापर्यंत त्याचं एक वेळापत्रक आहे. त्यामुळे लसीकरण हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर साधारणपणे तुमच्याकडे नेहमी आजारणारे जे आजार आहेत म्हणजे एंडेमिक डिसीज ज्याला म्हणतो आपण, जसं मलेरिया आपल्याकडे बऱ्यापैकी आढळतो, डेंग्यू होतो, हे जे वेगवेगळे आजार आहेत त्या आजारांवरचे उपचार, याच्याशिवाय जे इतर कॉमन आजार तुमच्या समाजात आढळतात त्यांचे प्राथमिक उपचार, हा पण या प्राथमिक आरोग्य सेवेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी अत्यावश्यक औषधं आहेत तर ती अत्यावश्यक औषधं जनतेला मोफत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर गरजच पडली पैसे द्यायची तर योग्य दरामध्ये, परवडणाऱ्या दरामध्ये मिळावीत, हा त्याचा सगळा भाग आहे. त्याच्यामुळे ही जे 8 कॉम्पोनंट आहेत, हे जे अष्टपदी आहे एका अर्थानं, ही प्राथमिक आरोग्याची अष्टपदी आहे आणि याच्या भोवती आपलं सगळं आरोग्य गुंफलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये सार्वजनिक आरोग्याला नेहमी 5 पदर आहेत. त्यातला एक पदर जो आहे तो आहे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे मुळात रोग होऊ नये याच्याकरताच प्रयत्न करणं, ज्यात आपण लसीकरण, पर्यावरणाची जपणूक, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये येतात. दुसरा जो आहे तो आहे प्रमोटिव्ह, म्हणजे तुम्ही आरोग्याला चालना मिळावी, समाज अधिकाधिक आरोग्यदायी व्हावा याच्याकरता तुम्ही काही हेल्थ प्रमोशन ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, तर तो पण त्याचा भाग आहे. तिसरा जो आहे तो क्युरेटिव्ह, म्हणजे बरं होणं, समजा आजार झालाच तर त्याला बरं करणं. आणि चौथा जो भाग आहे तो अजून महत्वाचा आहे, म्हणजे आपण जसं बघतो की लेप्रेसी आहे किंवा ट्युबरक्युलोसिस आहे किंवा काही मानसिक आजार आहेत, त्याच्यामध्ये पुनर्वसनाचा भाग महत्वाचा आहे, की आजार झाल्यानंतर त्या व्यक्तीचं पुनर्वसन करणं, हा पण त्याचा भाग आहे. आणि शेवटचा जो आहे तो आहे सपोर्टिव्ह, म्हणजे आपण पूरक गोष्टी करत राहणं. तर या 5 पदरामध्ये आपण सार्वजनिक आरोग्याचं काम साधारणपणे करत असतो. आता हे सगळं आपण लक्षात घेतल्यानंतर आपण थोडस, म्हणजे ही सगळी जी आहे एका अर्थानं ही सार्वजनिक आरोग्याची थिअरी आहे, म्हणजे पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे.
आता प्रत्यक्षामध्ये काय घडतंय ते आपण पाहूया. सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर घटनात्मक दृष्ट्या आपली जी काही 7वं शेड्यूल आहे घटनेचं, त्याच्यानुसार आपण जे राज्याचे विषय, केंद्राचे विषय आणि समवर्ती सूचीचे विषय म्हणजे दोन्हीचे पण विषय, असे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये आरोग्य, सार्वजनिक आरोग्य हा मुळात राज्याचा विषय आहे. आणि याच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याकडं बऱ्यापैकी वाद झालेला आहे आणि तो वाद अजूनही चालू आहे. म्हणजे जेव्हा घटनेची निर्मिती होत होती, त्यावेळी घटना परिषदेमध्ये सुद्धा आरोग्य हा विषय कुणाकडे द्यायचा याच्याबद्दल बऱ्यापैकी वाद झालेला आहे. आणि घटना परिषदेचे सदस्य असणारे एच.व्ही. कामत जे आहेत, त्यांनी असं त्यावेळी म्हटलं होतं की बेसिकली हेल्थ इज द सिंड्रेला ऑफ द पोर्टफोलिओ इन द कॅबिनेट. म्हणजे काय की मंत्रिमंडळाच्या मध्ये जे काही वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे पोर्टफोलिओ आहेत, त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य ही सिंड्रेला आहे. सिंड्रेला म्हणजे सावत्र पोर, की ज्याच्याकडे कोणी पाहत नाही. सिंड्रेलाची गोष्ट आपल्याला माहित आहे, ती गोष्ट काही मी तुम्हाला पुन्हा सांगत बसत नाही. परंतु याच्या अर्थ सार्वजनिक आरोग्य ही सिंड्रेला आहे. तुम्ही आता सुद्धा जर पाहिलं की अनेकदा आपण बघतो की वेगवेगळ्या पक्षांची सरकार स्थापन होतात, ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 पक्ष एकत्र येतात आणि मग कुणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार, कुठलं खातं मिळणार याच्याकरता भांडणं सुरू होतात. तेव्हा आपण बघतो की गृह करता, अर्बन डेव्हलपमेंट करता, नगरविकास किंवा महसूल करता लोक भांडतात. पण कधी तुम्ही असं ऐकलंय की आरोग्य खातं आम्हाला मिळावं म्हणून कुठला पक्ष भांडतो आहे? कुणीच भांडत नाही. याचा अर्थच काय की आजही सार्वजनिक आरोग्य हा आपल्याकडची सिंड्रेला आहे, सावत्र पोर आहे. त्याच्यामुळं त्याला सावत्रपणाची वागणूक मिळणं हे एच.व्ही. कामतांनी तेव्हा ओळखलं होतं. आणि ते म्हणाले की अरे असं नको व्हायला. तेव्हा मला असं वाटतं की हा विषय जो आहे तो समवर्ती सूचीमध्ये म्हणजे राज्य आणि केंद्र या दोघांचीही जबाबदारी सारखी असेल याच्यामध्ये, अशा पद्धतीने होण्याची गरज आहे. त्यावेळी मुळामध्ये असं ठरलं की नाही राज्याकडे राहील तो राज्याकडे राहिला. पण ही चर्चा अजूनही चालू आहे. म्हणजे अगदी ताजा जो आपला 15वं फायनान्शियल कमिशन आहे, त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की आता आपण काही घटनादुरुस्ती करून आरोग्य हा विषय जो आहे तो समवर्ती सूचीमध्ये कन्करंट लिस्टमध्ये नेण्याची गरज आहे. त्यामुळं आपण अशी अपेक्षा करूयात की येत्या काही काळामध्ये असा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हा झाला घटनात्मक बाब. आता दुसरा जो त्यातला भाग आहे तो आहे की सार्वजनिक आरोग्याची आपल्याकडची एकूण परिस्थिती काय आहे. आपण दरवर्षी तर सार्वजनिक आरोग्याचं एकूण ज्याला म्हणू आपण की थेरॉटिकल भाग जो आहे, त्याची संकल्पना, त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या समित्या आणि त्यातून ज्या पद्धतीनं आपल्याकडे जे स्ट्रक्चर उभं राहिलं हे पाहिलं तर आता फक्त आपण सद्यस्थिती काय आहे या एकूण याची सार्वजनिक आरोग्याची आपल्याकडची देशातील, त्याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. आपण जर पाहिलं आता तर आरोग्य हा राज्यसूचीमधला विषय आहे, आपण चर्चा केली. दुसरा भाग असा आहे की आपण जे एकूण आपलं सकल उत्पादन आहे किंवा जीडीपी ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या किती टक्के रक्कम ही आरोग्यावर खर्च करतो. तर हा नेहमीचा विषय आहे की सार्वजनिक आरोग्यावरचा जो खर्च आहे तो आपल्याकडचा अगदी कमी आहे. म्हणजे 2009-10 ते 2019-20 हे जे पूर्ण दशक आहे याचा जरी आपण अभ्यास केला तरी हा जो खर्च आहे तो कधीही आपल्या जीडीपीच्या 1.5% पुढे जाताना दिसत नाही. म्हणजे 1.29, 1.3, 1.1 अशा पद्धतीचा खर्च हा आपण करतो आहोत आणि हा अत्यंत अपुरा आहे. म्हणजे आपण साधं जरी पाहिलं तरी आपल्याकडे इंडोनेशिया किंवा थायलंडसारखी छोटी राष्ट्र जी आहेत ती सुद्धा याच्या कितीतरी पट अधिक खर्च करतात. चीन सारखा जो आपला शेजारी ज्याच्यासोबत आपली आर्थिक आणि सगळ्या बाबतीत चढाओढ आहे त्याचा खर्च जवळपास 3% आहे. आणि जी विकसित राष्ट्र आहेत म्हणजे अमेरिका असेल जे 14% खर्च करतं किंवा ब्रिटन असेल जे साधारणपणे 7.5 ते 8% खर्च करतं आपल्या आरोग्यावरचा, त्याच्यामुळे स्वाभाविकच आपला खर्च कमी आहे. आता खर्च कमी असणं याचे काय परिणाम आहे म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर खूप आधीच्या काळापासून आपण हे पाहत आलेलो आहोत की आपला लष्करावरचा खर्च खूप जास्त असतो परंतु आरोग्यावरचा खर्च मात्र अगदी अत्यल्प असतो. असं का? म्हणजे आता जेव्हा कोविड आला तेव्हा आपण काय म्हटलो की ही लढाईच आहे, कोविड हे युद्ध आहे आणि कोविडमध्ये काम करणारे जे लोक आहेत आपण त्यांना आपण कोविड योद्धे म्हणतो. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र आपण
यांना योद्धे म्हणून लेखत नाही, प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला हे युद्ध आहे असं वाटत नाही. आणि म्हणून लष्कराकरता खर्च आपण भरपूर करतो, परंतु आरोग्यावरचा खर्च आपण वाढवत नाही. ही त्यातला एक पहिला महत्वाचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे मला असं वाटतं की हा तुमच्या माझ्या सगळ्यांकरता महत्वाचा विषय आहे की नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला आपल्या राजकीय पक्षांवर हे दडपण आणण्याची गरज आहे की नाही, आम्हाला आरोग्यावरचा खर्च वाढवण्याची गरज. आम्हाला आरोग्याकरता तुम्ही काय देणार हे बोला. जेव्हा इलेक्शन लागतात तेव्हा आरोग्याचा अगदी ओझरता उल्लेख असतो आणि त्याबद्दल आपण चर्चा करत. म्हणजे आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे की गरज सर्व वैद्य मरो. आता मला नेहमी असं वाटतं की ही म्हण अशीच का पडलेली आहे, म्हणजे गरज सर्व वैद्य मरो. म्हणजे आपल्याकडं इतर अनेक व्यवसाय आहेत, म्हणजे अगदी सोनार चांबार लोहारापासून किराणा दुकानदारापर्यंत वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत. परंतु आपण यातल्या कुणालाच गरज सरो आणि सोनार मरो, लोहार मरो, किराणा दुकानदार मरो असं म्हणत नाही. मात्र गरज सरून डॉक्टर मरो किंवा वैद्य मरो अशी मात्र म्हण पडते. याचं कारण असं की आपल्याला फक्त आजारपणामध्ये डॉक्टर आठवतो, दवाखाना आठवतो, आरोग्य व्यवस्था आठवते. आजारपण संपलं की आपण पुन्हा विसरतो सगळं आणि मग पुन्हा पहिले पाडे पंचावर होतात. त्यामुळे मला भीती हीच आहे की आता करोना आहे म्हणून आपण आरोग्य चर्चा करतो आहोत, करोनामध्ये संपेल आणि तो संपणारच आहे. म्हणजे येत्या 8 महिन्यानंतर तुम्हाला करोनाचं परत फार काही नाव कोणी काढणार, जसं स्वाईन फ्लू आला आणि 9, 10, 11 एक पेक्षा अधिक काळ टिकत नसते. त्याच्यामुळे ते होणारच आहे. पण ती संपल्यानंतर आपण जर पुन्हा आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर ही वेळ आपल्यावर पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आहे हे आपल्याला एक सामाजिक दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. जर आपल्याला खरोखरच आरोग्याच्या अनुषंगाने काही घडावं असं वाटत असेल, हा त्यातला पहिला भाग. त्याच्यामुळं एक भाग आहे की तुम्हाला हा खर्च वाढवावा लागेल. पण खर्च वाढवायची गरज काय, तुम्ही लक्षात घ्या की आज असं दिसतं की आपल्या देशामध्ये एकूण जो खर्च होतो आरोग्याकरता त्याच्यामधला 60% खर्च हा लोकांनी आपल्या खिशातून केलेला खर्च असतो. त्याला आपण म्हणतो आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स. म्हणजे प्रत्यक्षामध्ये मला माझ्या खिशातून पैसे काढून द्यावे लागतात. हे प्रमाण 60% असणं हे धोकादायक आहे. आणि ज्या देशामध्ये गरिबीचं प्रमाण एवढं मोठं आहे, म्हणजे आपली अगदी 19 ची आकडेवारी आपल्याला असं सांगते की दरवर्षी सुमारे 6 कोटी लोक, आपल्या देशातले 6 कोटी लोक हे वैद्यकीय खर्चामुळे कर्जबाजारी होतात किंवा आपण ज्याला म्हणतो की गरिबीची रेषा तिच्या खाली ढकलले जातात. म्हणजे हे एवढं मोठं अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुमच्या देशातले 6 कोटी लोक हे अधिकाधिक गरीब होत जाणं दरवर्षी ही खूप मोठी गोष्ट आहे. असं जर होणार असेल आणि जर लोकांना 60% खर्च प्रत्येक वेळी आजारपणातला स्वतःच्या खिशातनं करावं लागणार असेल तर ही गोष्ट अडचणीची आहे. हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की ही यंत्रणा विकसित करण्याकरता आपण जर बघितलं तर ज्या प्रमाणामध्ये, म्हणजे दर 1000 लोकसंख्येला एक डॉक्टर पाहिजे असेल WHO म्हणतं, परंतु आपल्याला त्याकडे त्याप्रमाणे डॉक्टर नाहीयेत. किंवा किती नर्सेस पाहिजेत, तर आपल्याकडे जवळपास आजही 6 लाख डॉक्टर्स आणि 20 लाख नर्सेसची कमतरता आहे. याचा अर्थ काय की आपल्याकडे मनुष्यबळही खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. तर अशा वेळी आपल्याला अर्थव्यवस्था विकसित करण्याकरता या सगळ्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि म्हणून ही सध्याची परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट काय झाली लक्षात की 1946 ला भोर कमिटीनं त्यांचं जे काही अहवाल आहे तो सादर केला आणि प्राथमिक आरोग्याची एक साखळी, एक व्यवस्था आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली. ही चांगली गोष्ट आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये 1990च्या नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपला देश बदलत गेला. आपला जो आर्थिक विकास आहे, आपलं जे औद्योगिकरण आहे, त्याच्यामुळे काय झालं की 1990 नंतर आपल्या देशाचं शहरीकरण वाढत गेलं. आपण अगदी आपल्या राज्याचं उदाहरण घेतलं तरी आज 50% लोक हे शहरामध्ये राहतात. आणि आपल्याकडं शहरी भागामध्ये दुर्दैवानं सार्वजनिक आरोग्याची ही जी रचना आहे की जी ग्रामीण भागामध्ये आहे ती आपल्याला दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की शहरी भागातली जी आरोग्याची यंत्रणा आहे ती आपल्या राज्यामध्ये नगर विकास विभागाच्या अंतर्गत काम करते. त्याच्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग यांच्यामध्ये जो समन्वयाचा अभाव असतो, त्यामुळं आपल्याला तुलनेनं शहरामध्ये हे चांगल्या पद्धतीनं आरोग्याची यंत्रणा जी आहे
ती विकसित करता आलेली नाही. हे वास्तव आहे. हे वास्तव आपल्याला स्वीकारण्याची गरज आहे. म्हणजे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सुरू जरी झालेलं असलं तरी सुद्धा आपण विशेषतः महाराष्ट्रानं की ज्या राज्याचं देशातील शहरीकरणाचं प्रमाण जे आहे ते कदाचित सर्वाधिक आहे. म्हणजे तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र अशी जी राज्य आहेत त्यांच्यामध्ये सर्वाधिक शहरीकरण आहे. आणि म्हणून या शहरी आरोग्याचं काय करायचं याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. कारण तुम्ही आता लक्षात घ्या की आपल्याकडं साधारणपणे 36 जिल्हे आहेत. म्हणजे 2 मुंबईचे जिल्हे आपण शहरी जिल्हे पकडले तर 36 जिल्हे आहेत आणि 27 कॉर्पोरेशन्स आहेत. आणि या 27 महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्यामध्ये आरोग्याची व्यवस्था फार विचार करायला लावणारी आहे. म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक ही आपली जुनी शहरं आहेत. इथं किमान काहीतरी तयार आहे. परंतु जी नवी शहरं येत आहेत उदयाला म्हणजे अगदी मुंबईच्या जवळचा पनवेल असेल किंवा चंद्रपूर किंवा लातूर किंवा परभणी यासारखी जी शहरं आहेत त्या शहरांच्या मध्ये आरोग्याची व्यवस्था काय आहे याचं उत्तर अक्षरशः आपल्याकडे नाही. आणि म्हणून आपल्याला गरज आहे की आपल्याला या शहरांच्या मध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विकसित करण्याकरता निश्चितपणे एक दूरगामी असा एक नियोजन आपल्याला करावं लागेल. त्याचा प्लॅन आपल्याला करावा लागेल. ही आता आपल्याकरताची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचवेळी नगर विकासच्या अंतर्गत जे हे आरोग्य आहे शहरांमधलं त्याच्याऐवजी ते आपल्याला सार्वजनिक आरोग्याची एकत्र व्यवस्था करून शहरी आणि ग्रामीण आरोग्याचं जे आहे एकमेळ आपल्याला घालावा लागेल. आपण जर पाहिलं तर आजही झोपडपट्टीमधले आरोग्याचे जे निर्देशांक आहेत, इंडिकेटर्स आहेत, म्हणजे मुलांचं लसीकरणाचं प्रमाण असेल किंवा बालमृत्यूचं प्रमाण असेल, मातामृत्यूचं प्रमाण असेल, ते अक्षरशः आपल्याकडच्या ट्रायबल किंवा आदिवासी जिल्ह्यांसारखं आहे. म्हणजे लोक राहतात म्हणायला मुंबईमध्ये, लोक राहतात म्हणायला पुण्यामध्ये, पण त्यांचे आरोग्याचे निर्देशांक जे आहेत ते मात्र आदिवासी जिल्ह्यांच्या इतके मागास आहेत शहरामधल्या लोकांचे. कारण का की या ठिकाणी पुरेशा प्रमाणामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विकसित झालेली नाही. त्यामुळे हे सगळे इश्यू घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटाकडे येताना साधारणपणे एक 7 ते 8 मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. पहिला मुद्दा जो आहे तो आहे आपल्याला आरोग्यावरचा खर्च वाढवणं आणि त्याच वेळी आरोग्य हा केंद्र आणि राज्य या दोघांच्या संयुक्त जबाबदारीचा विषय आहे. समवर्ती सूचीमध्ये त्याचा समावेश करणं ही पहिली बाब आहे की जी मला वाटतं करण्याची गरज आहे. म्हणजे घटनात्मक तरतूद आणि त्याशिवाय सार्वजनिक आरोग्यावर आपण 2 टप्प्यामध्ये चर्चा केली. सार्वजनिक आरोग्याची संकल्पना आपण समजावून घेतली आणि आपल्या देशातील आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यातील परिस्थिती काय आहे, नेमकी कोणती आव्हानं आपल्या समोर आहेत याचा उहापोह आपण केला. आणि मग आता पुढे जाताना आपल्याकडे या आरोग्याच्या अनुषंगाने कोणती उत्तर आहेत किंवा कोणत्या पद्धतीने जावं लागेल हे आपण समजावून घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की साधारणपणे 7 ते 8 पायऱ्या आहेत की ज्या आपण जर पद्धतशीरपणे त्याचं अनुपालन केलं तर सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगानं आपल्याला काही सकारात्मक बदल देशभरामध्ये आणि राज्यामध्ये देखील करता येईल. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो त्याच्यातला एक भाग हा घटनात्मक आहे आणि दुसरा भाग हा आर्थिक नियोजनाचा आहे. घटनात्मक मगाशी मी जे म्हणालो की जे एच व्ही कामत म्हणाले त्या पद्धतीनं आणि आता ज्या पद्धतीनं 15वं फायनान्स कमिशननं सांगितलेले त्यानुसार की सार्वजनिक आरोग्य हा मुळात केवळ राज्याचा विषय न ठेवता त्याच्यामधली राज्य आणि केंद्राची भागीदारी सुस्पष्ट करण्याकरता तो समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करणं ही घटनात्मक तरतूद आपल्याला करण्याची गरज आहे. हा त्यातला एक पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आता जे आपण अवघे 1.29% आपल्या जीडीपीचा खर्च करतो आहोत आरोग्यावर, तो खर्च आपल्याला किमान 3% नेण्याची गरज आहे. तो 5% जाण्याची गरज आहे. त्याच्यामुळे किमान येत्या 5 वर्षामध्ये किमान तो 3% तरी आपल्याला निश्चितपणे नेण्याची गरज आहे. हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग जो आहे की आपण चर्चा केली की ज्या पद्धतीनं आपण जागतिक आरोग्य संघटनेचे निकष आहेत की 1000 लोकसंख्ये पाठीमागं तुम्हाला किती डॉक्टर हवेत किंवा किती नर्सेस हव्यात त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मनुष्यबळ अगदी अपुरं आहे.
होतो आहे. याच्याकरता आपल्याला भर देण्याची गरज आहे. म्हणजे वाटा आहे खाजगी कॉलेजेसचा तो खूप मोठा आहे आणि तो वाटा हा खूप मोठा असल्यामुळं एकूण वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला वैद्यकीय शिक्षणाकरता अत्यंत लक्षपूर्वक त्याचं जे बेसुमार खाजगीकरण आहे ते टाळावं लागेल आणि त्याच्यामध्ये जो सरकारी हस्तक्षेप आहे, विधायक हस्तक्षेप, तो गरजेचा आहे. सर्वसामान्यांना वैद्यकीय शिक्षण सुद्धा जे आहे ते खूप परवडणारं असावं याच्याकरता आपला प्रयत्न करतो. आपण पाहतो आहोत की जेव्हा वुहान सारख्या शहरामध्ये कोविड झाला तेव्हा आपली हजारो मुलं ही चीनमध्ये शिक्षण घेत होती वैद्यकीय शिक्षण, किंवा आपली खूप सारी मुलं ही रशिया, जॉर्जिया या ठिकाणी जातात का? तर तिथलं वैद्यकीय शिक्षण हे आपल्याकडच्या पेक्षा सुद्धा स्वस्त आहे म्हणून जात आहे. मला असं वाटतं की याच्याकरता वैद्यकीय शिक्षण जे आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ आपल्याला विकसित करायचं आहे याची सुद्धा जी आपली प्राधान्यक्रम आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ आपल्यासारख्या देशामध्ये ज्याला आपण म्हणतो की कीटकजन्य आजार, वेक्टर बॉर्न डिसीजेस, किंवा आपण अगदी साध्या भाषेत म्हणून डासामुळे होणारे आजार जर आपण बघितले त्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. डेंग्यू आजकाल आपल्याकडे प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आहे. परंतु डेंग्यू रोखण्याकरता केवळ डॉक्टर्स उपयोगी नसतात, त्याच्याकरता लागतात एंटमॉलॉजिस्ट, ज्याला आपण म्हणतो कीटकशास्त्रज्ञ, की जे डासांची नेमकी ओळख करतात, डासांच्या नियंत्रणाकरता आपल्याला उपाय सुचवतात. परंतु अशी माणसं सुद्धा सध्या देशामध्ये खूप कमी आहेत आणि ती नव्यानं तयार होत नाहीये. त्याच्यामुळे मेडिकल एंटमॉलॉजी सारख्या विषयामध्ये आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल. हा झाला वैद्यकीय शिक्षणाचा भाग. तिसरा जो मुद्दा याच्यामध्ये आहे तो आहे ड्रग अवेलेबिलिटी, म्हणजे जी आवश्यक औषधं आहेत ती लोकांना स्वस्त मिळणं हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे आता आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर किंवा ही जी अशी औषधं आहेत त्यांचा किती काळा बाजार झाला. परंतु मला असं वाटतं की तो केवळ काळा बाजारच महत्वाचा नाहीये, तर एकूणच जी उपलब्धता आहे औषधांची त्याच्यामध्ये औषध कंपन्यांवर जर आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवलं तर आपल्याला स्वस्त दरामध्ये सर्वसामान्यांना औषधे मिळू शकतील. आपण असं नेहमी अभिमानानं सांगतो ती गोष्ट खरी आहे की भारत ही जगाची फार्मसी आहे. म्हणजे आपल्याकडे फार्मास्युटिकल उद्योग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दुर्दैवानं त्याच्यावरचं जे नियंत्रण आहे ते तेवढं काटेकोर नाही, ते आपल्याला ठेवावं लागेल. विनाकारणच पेटंट आणि बाकीच्या गोष्टी याच्याऐवजी लोकांना जेनरिक औषधं स्वस्त कशी मिळतील याच्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हा त्यातला तिसरा महत्वाचा घटक आहे. चौथ्या मागाशी आपण चर्चा केली की आपल्याकडे शहरं आता मोठी होत आहेत, त्यामुळे शहरी आरोग्याच्या अनुषंगानं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी हा येत्या काळामध्ये आपल्याकरता अत्यंत महत्वाचा विषय असणार आहे. त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. पुढचा जो मुद्दा आहे की एकूणच समाज म्हणून तुम्ही आणि मी सगळ्यांनी आरोग्य हा केवळ डॉक्टरांचा आणि दवाखान्याचा विषय नाही हे लक्षात घेण्याची गरज. त्यामुळे तुमची माझी सहभागिता आरोग्याच्या विषयामधली तुमची माझी सहभागिता वाढली पाहिजे. माझ्या गावातला दवाखाना, माझ्या गावातलं उपकेंद्र, माझ्या गावातला डॉक्टर, माझ्या गावातली नर्स या सगळ्यांच्या अनुषंगानं एक ओनरशिप जी असते, समाजाची ओनरशिप, ती आपली वाढली पाहिजे. तर आपल्या ज्या आरोग्याची संसाधनं आहेत ती चांगल्या पद्धतीनं विकसित होतील आणि ती लोकांच्या उपयोगी पडतील. त्यामुळं ती अत्यंत महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा आरोग्यावर परिणाम करणारे जे घटक असतात ते आरोग्यबाह्य असतात. म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावर स्वतःची वाहनं वापरतो आहोत आणि त्याच्यामुळे होणारा जो वातावरणातील बदल आहे, आपली जे काही कार्बन फुटप्रिंट्स आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामुळे ऋतूमधला बदल, म्हणजे कोविड सारखी महामारी सुद्धा जी येते त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज हा एक महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून आपल्याकडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक बळकट करणं हा सुद्धा आरोग्याचा विषय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये केवळ 18% लोक सार्वजनिक बसचा वापर करतात आणि बाकीचे 80%हूनही अधिक लोक स्वतःची वाहनं वापरतात. हे अत्यंत घातक आहे. याच्यामुळं त्या शहराचं पर्यावरण बिघडतं. हे दिल्लीमध्ये आपण पाहतो आहोत, हे पुण्यातही आपण पाहतो आहोत. आपली शहरं ही जर अशी एका अर्थानं खूप मोठ्या प्रमाणावर
कार्बन विसर्जित करणारी जर शहरं झाली तर उद्याचं आरोग्य धोक्यात आहे. आणि म्हणून आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था खूप बळकट करण्याची गरज आहे. हा विषय आरोग्याचा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगणार आहे, तो सुद्धा असाच म्हटलं तर आरोग्याच्या बाहेरचा विषय आहे, परंतु तो म्हटलं तर आरोग्याचा विषय आहे. आपण आता बघितलं की कोविड सुरुवातीच्या काळामध्ये कुठं वाढला? तर मुंबईमध्ये धारावीत वाढला. पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर आमची पानमाळा असेल किंवा ह्या जनता वसत असेल, या सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, वस्त्या आहेत, तिथं तो वाढला. कारण या झोपडपट्ट्यांमध्ये लोक अत्यंत दाटीवाटीनं राहतात. त्या ठिकाणी आरोग्याच्या खूप लहान-सहान गोष्टी, पाणी असेल, हवा असेल, याच्या अनुषंगानं खूप अडचणी आहेत. आणि लोकसंख्येची घनता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, स्वाईन फ्लू असेल, कोविड असेल किंवा टीबी असेल, हे सगळे आजार यासारख्या दाट लोकवस्तीमध्ये खूप वेगानं वाढतात. आणि म्हणून आपल्याकडे शहरीकरण वाढत असताना परवडणारी घरं हा सुद्धा आरोग्याचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण लोकांना परवडणारी घरं दिली पाहिजेत. ती घरं किमान राहता येईल अशी असली पाहिजेत. कारण डेंगी असेल, टीबी असेल, ही सगळी गोष्टी म्हणजे आपलं आरोग्य हे आपण कोणत्या प्रकारच्या घरात राहतो यावर देखील अवलंबून आहे. त्यामुळं शहरामधली घरांची योजना किंवा आपलं हाऊसिंग पॉलिसी ही आपण बिल्डरांच्या दावणीला बांधून चालणार नाही. तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट सोबतच अफोर्डेबल घरं, अफोर्डेबल हाऊसिंग सारखे त्यांनी एकत्र येऊन हा अजेंडा ठरवला पाहिजे. आणि जे राजकीय पक्ष आपल्या समोर येतात, त्यांना याच्यावर काम करण्याकरता भाग पाडलं पाहिजे. असा जर दबाव गट तुमच्या माझ्यासारख्या नागरी प्रयत्नातून पुढे तयार झाला, तर निश्चितपणे आरोग्याला काही भवितव्य आहे. अन्यथा एच.व्ही. कामत जे म्हणाले, की आरोग्य ही पोर्टफोलिओ मधली सिंड्रेला आहे, सावत्र आईचं पोर आहे. तर सावत्र पोर आहे, त्याला सावत्रपणाची वागणूक तशीच मिळत राहील. पण मला वाटतं की सिंड्रेलाच्या गोष्टीमध्ये शेवटी राजपुत्राला ती भेटते आणि राजपुत्राला ती आवडते आणि ती राजपुत्रासोबत लग्न करते असं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्य हे आपल्याकडं सत्तेवर बसणाऱ्या राजपुत्रांना आवडलं पाहिजे. ते आवडायचं असेल तर तुम्हाला आणि मला या सार्वजनिक आरोग्याला त्या भोपळ्याच्या गाडीमध्ये बसवून चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणत त्याला अगदी केंद्रापर्यंत आणि राज्याच्या सत्तेपर्यंत जर नेलं, तर मला असं वाटतं की आरोग्याच्या अनुषंगानं काही खूप चांगल्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घडू शकतील. येणाऱ्या 10 वर्षामध्ये आरोग्याशिवाय दुसरा कोणताही विषय आपल्यासमोर असता कामा नये, हे जर आपण मान्य केलं समाज म्हणून, तर मला वाटतं काही आशा आहे, काही बदल होईल असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी मिळून हे प्रयत्न करूयात, अशी अपेक्षा व्यक्त करून आज इथे थांबतो. धन्यवाद.